आपण ठाणे येथे ट्रॅफिक पोलीस हवालदारांसाठी ट्रॅफिक पोलीस कंट्रोलरसाठी आपण ॲक्युपंक्चर, योगा, कायरोप्रॅक्टिक, कपिंग यांचं आपण त्यांना मोफत शिबिर आज 1 दिवसाचं शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण त्यांना स्पेशली त्यांचे जे त्रास आहेत, व्हेरिकोज वेन आणि फुफ्फुसांचे आजार आणि स्पेशली आता जास्त सरांनी DCP सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लंग्स कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, त्याच्यावरती आपण त्यांना उपचार तर देतोच आहोत, पण घरी योगा, प्राणायाम आणि प्राथमिक उपचार यांचं प्रात्यक्षिक पण देतोय आणि मार्गदर्शनही करतोय। मूळ उद्देश हाच आहे की ॲलोपॅथी ट्रीटमेंट जे आहेत, आता ॲलोपॅथी ट्रीटमेंट सगळ्यांनाच नाही परवडत आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट व्हायला लागतात। त्याच्यामुळे त्यांचे जे शारीरिक त्रास आहेत हे विना औषध उपचारही बरे होऊ शकतात। ट्रॅफिक आता तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल की ट्रॅफिक हवालदार हे सतत उभे असतात, त्यांची ड्युटी जी असते 7 तासाची असो, 8 तासाची असो किंवा 12 तासाची असो, ते कंटिन्यूस उभे असतात। कंटिन्यूस उभे असल्यामुळे एकतर त्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास व्हायला लागतो। व्हेरिकोज वेन आणि एकदा चालू झाले की त्यांच्यावरती बघायला गेलं तर ॲलोपॅथीमध्ये पण उपचार नाही आहेत, पण आपण प्राथमिक उपचार जर त्यांना सांगितले तर त्यांना नियंत्रण बसेल। आणि शिवाय प्रदूषणामध्ये उभे असतात सतत, तर त्यांना लंग कॅन्सर, श्वासाचे रोग, सायनस, डोकेदुखी हे आजार पण त्यांना जास्त व्हायला लागलेले आहेत। तर त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या आजारावरती त्यांना सोल्युशन्स मिळावे याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत। एकाच ठिकाणी उभ्या राहिल्यामुळे होतात जास्त व्हेरिकोज वेन, या सतत एका ठिकाणी उभ्या राहिल्यामुळे होतात। जरी तुम्ही मला जसं आम्ही असं हलतो तरी पण नाही, हालायचं असेल तर तुम्हाला हे असं हालायचं, असं थोडंसं चालायचं जागच्या जागी, कॉन्स्टंट एका ठिकाणी नाही उभं राहायचं। आणि हा एक्सरसाइज तुम्हाला करायचाच आहे काफ मसलचा असा। आणि व्हेरिकोज वेनसाठी तुम्ही आता काहीच करू शकत नाही, तुमची ड्युटी पण विचित्र आहे, तर संध्याकाळी घरी गेल्यानंतर झोपल्यावरती सरळ झोपून तुमचे पाय हे वरती झाले पाहिजेत। म्हणजे तुम्ही भिंतीला टेकून तरी तुम्ही असं करू शकता, म्हणजे हे शरीर आहे तुमचं आणि हे पाय आहे, तर पाय हे असे राहिले पाहिजेत कमीत कमी अर्धा तास। हा व्हेरिकोज वेनसाठी सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे। आणि तसंही तुम्ही जास्त उभे असता, त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर हा एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे। याला जॅपनीज टेक्निकमध्ये लाजिन म्हणतात, पण आपल्या योगामध्ये सर्वांग सुंदर आसन किंवा शीर्षासन म्हणतात, त्याच्यातलाच प्रकार आहे। पण शीर्षासन आत्ता करता येत नाही कारण सवय नसते, त्याच्यामुळे पाठ आणि हिप्स असे राहतील, पण पाय हे कमरेपासून 90 डिग्रीपर्यंत वर येतील। एकदम सिंपल प्रकार आहे याला पायडा लाजिन टेक्निक म्हणतात। पायडा म्हणजे आपले हे जे जॉईंट्स असतात, हे जॉईंट्स मोकळे झाले पाहिजेत। हे जॉईंट्स जे आहेत, हे जॉईंट्स हे मोकळे झाले पाहिजेत। इथे हे आपले मोठे वेन्स असतात, त्याचं सर्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणून हाताचा हा भाग इथे तुम्ही पायडा करायचा। पायडा म्हणजे काय करायचंय, या जॉईंट वरती हाताचा कप करून त्याने मारायचंय। एक मिनिट पहिले बघून घ्या, असा कप करायचा आहे आणि आता गुडघ्याच्या मागे, कारण व्हेरिकोज वेन ह्या जास्त करून या भागातच येतात। पहिले सुरुवात या भागात होते, तर या भागावरती असं पकडून परत हाताचा कप करायचा आहे आणि गुडघ्याच्या मागे पहिली गोष्ट, याच्यामध्ये दुसऱ्यावरती खुन्नस काढायची नाहीये। दुसऱ्यावरती खुन्नस काढायची नाही, ट्रीटमेंटचा भाग आहे हा। कारण इथून तुमचं सर्क्युलेशनच्या ज्या वेन्स असतात त्याचे मेन वॉल आहेत ना, ते इकडे असतात, इकडे असे असतात, इथे असतात, तर ते रिलॅक्स व्हायला पाहिजेत। याचा अजून एक उत्तम उदाहरण सांगते मी या गोष्टीचं। ही टेक्निक जपानमध्ये सगळीकडे यूज केली जातात। हे असं मारणं
आणि पाय असे करून झोपणं, त्याला पायडालाजिन टेक्निक म्हणतात. हे आपण कधीही करू शकतो. तुम्ही ड्युटीसाठी उभे आहात, तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल मी स्वतःला कसं करू, स्वतःला जेव्हा असं ठेवून तुम्ही एवढं हळूहळू जरी केलं तरी एक रिदम नंतर तुमचा स्ट्रोक वाढायला लागतात, हे तुम्हाला स्वतःला लक्षात येईल. आणि याने जर कोणाला अटॅक यायला लागला असेल, हार्ट अटॅक येतोय किंवा त्याला काहीतरी एकदम त्रास व्हायला लागले, अनइझी व्हायला लागले, तर त्यावेळेस हातावरती मारायला सुरुवात करायची. हे आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये पेशंटना घरी शिकवतो. असं करून एक मिनिट, असं करून एका नातीने आपल्या आजीला वाचवलेलं आहे. हार्ट अटॅक यायला लागला, एक मिनिट, त्या आजीला हार्ट अटॅक यायला लागला. आम्ही ह्या पेशंट बरोबर आलेल्या सांगितलं, ती मुलगी आणि नात करायची, आजी बरोबर यायची ट्रीटमेंटला, तिला आम्ही शिकवलं होतं असं करायचं. आजीला अटॅक यायला लागला, तिने फोन करून ॲम्ब्युलन्स येईपर्यंत इथे मारलं, आजीला मारायला सुरुवात केली. लोकांना कळत नव्हतं ही काय अशी करते, पण त्याच्यानंतर अटॅक कमी झाला आणि तो अटॅकची सिव्हिअरिटी एवढी होती तर डॉक्टरांनी सांगितलं जर तुम्ही हे जर प्रथम उपचार केले नसते तर ती इथे आणायच्या आधीच वारली असती. एवढा याचा इफेक्ट आहे. हे ना हात असं ठेवायचं आणि हे ना असं करायचं, हे बघा असं. शिकवलं ती टेक्निक त्यांनी आता एक 5 मिनिटं पण केली नाहीये, पण तुम्ही बघू शकता हे असं. आणि हे टेक्निक आहे, हे टेक्निक हे एका जॉईंटला 15-15 मिनिटं करायचे. इथे 15 मिनिटं, इकडे 15 मिनिटं, इथे 15 मिनिटं, इथे 15 मिनिटं, आणि इथे पण तुम्ही करू शकता. लेडीज, स्पेशली लेडीज इथे करू शकता. त्याने गर्भाशयामधले हेल्थ राहते आणि तुमचं गर्भाशय खालती येत नाही.